नमस्कार छोट्या दोस्तांनो. तुम्हाला आमच्या गोष्टी आवडतायत हे तुमच्या आईबाबांकडून कळतंय बरं का आम्हाला. त्यासाठी सगळ्यांना मनापासून धन्यवाद. तर आजची गोष्ट ऐकूया. एक कोल्हा त्याच्या मित्राची म्हणजेच उंटाची खोडी काढतो. मग कोल्ह्याला जशास तसं उत्तर मिळतं. कसं ते ऐका या गोष्टीतून. गोष्टीचं नाव आहे उंट आणि कोल्हा. एका नदीकाठी एक उंट राहत होता. त्या उंटाची एका कोल्ह्याशी मैत्री झाली असते. ते दोघेही रोज एकत्र खेळायचे, एकत्र जेवायचे. एकदा असंच कोल्हा उंटाला म्हटला, हे उंट दादा, त्या नदी पलीकडच्या शेतात पहा तरी, तिथे किती छान छान ऊस पिकलाय. आज आपण तिकडे जाऊया का? कोल्ह्याने अगदी आतुरतेने असं विचारल्यावर उंट हसून म्हणला, हो जाऊया की. उंटाने कोल्ह्याला आपल्या पाठीवर बसवलं. दोघं नदी ओलांडून ऊसाच्या शेतात घुसले आणि आनंदाने ऊस खायला लागले. ऊस फारच चविष्ट होता बरं का. कोल्ह्याचं पोट तर लहानच होतं. 1-2 ऊस खाल्ल्यावर त्याचं पोट भरलं. पोट भरल्याने आनंदाने तो इकडे तिकडे नुसत्या उड्या मारत फिरायला लागला. उंट आपला ऊस खाण्यातच रमला होता. उंट दादा, तुझं अजून खाऊन झालं नाही का? कोल्हा त्याला सारखा विचारत होता. उंटाने उत्तर दिलं, माझं पोट मोठं आहे ना, अजून अर्ध सुद्धा भरलं नाहीये. थोड्या वेळ गप्प बस, मला जरा आरामात खाऊ दे बघू. पण कोल्ह्याला कुठे धीर निघायला. पोट भरलं की मला गप्प बसताच येत नाही, असं म्हणून कोल्हा आकाशाकडे तोंड करून असा आवाज काढायला लागला. कोल्ह्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या गावातले लोक काठ्या घेऊन धावतच आले. ते पाहून कोल्हा पळत सुटला आणि नदी किनारी जाऊन थांबला. बिचारा उंट, त्याला काही पळता आलं नाही. तो गावकऱ्यांच्या हातात सापडला. गावकऱ्यांनी त्याला चांगला चोप दिला. मग उंट रडत खडत नदी किनारी पोचला. कोल्ह्याने वाईट वाटल्याचं नाटक करत म्हणलं, अरे रे, किती मारलं रे तुला, मला बघूनच किती वाईट वाटतंय. उंटाला कोल्ह्याची ही चलाखी लक्षात आली. तो म्हटला, बरं ते जाऊ दे रे, आता लवकर माझ्या पाठीवर बस, आपण इथून निघूनच जाऊ. कोल्हा परत उंटाच्या पाठीवर उडी मारून बसला आणि उंट नदीतून चालायला लागला. दोघे नदीच्या मध्यावर येऊन पोचले. उंट अचानक थांबला आणि आपली कंबर हलवत डावीकडे उजवीकडे असा डोलायला लागला. कोल्ह्याने घाबरून विचारलं, अरे दादा, असं काय डोलतोयस? अशाने मी नदीत पडेन ना. उंट म्हणाला, पोटभर जेवण झालं की अशीच नदीत डोलायची मला सवय आहे, मी तरी काय करू? असं म्हणून उंट नदीत अजूनच जोरात डोलू लागला आणि बिचारा कोल्हा मात्र आता नदीत पडला. कोल्ह्याला लक्षात आलं, आपल्यापेक्षा चतुर बुद्धिमान कोणीतरी आहे आणि तो हा आपला मित्रच आहे. त्याला त्याची चूक पण लक्षात आली. उंटाला म्हणला, उंट दादा, मला माफ कर, तू माझा मित्र आहेस आणि तरी मी असा तुझ्याशी वागलो, मला माझी चूक लक्षात आली. उंटाने उदार मनाने त्याला माफ केलं आणि परत नदीतून बाहेर काढून आपल्या पाठीवर बसवलं. दोघेही मग नदी पार करून सुखरूप पोचले आणि परत आनंदाने खेळायला लागले.